उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्वतः पुण्यातल्या एका खासगी हॉटेलमध्ये बसून आज शिवसेना वरिष्ठ नेत्यांची, स्थानिक पातळीवरच्या नेत्यांची एक बैठक घेतलेली आहे। या बैठकीनंतर नेमकं काय काय या बैठकीमध्ये झालं हे सगळं आपण जाणून घेणार आहोत। मुळात या सगळ्याच्या नंतर जेव्हा उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते असं म्हटले की आम्ही अनेक जणांना एबी फॉर्म दिलेले आहेत, हे अर्ज सगळे आज भरणार आहोत। मात्र याच्या नंतर पुढच्या 2-3 दिवसांमध्ये भाजप बरोबरच्या युतीची अंतिम बोलणी होतील। तिथून पुढे आम्ही काही अर्ज मागे सुद्धा घेऊ आणि मग पुढचं जे काही नियोजन असेल ते तशा पद्धतीने केलं जाईल। मात्र नेमकं या बैठकीमध्ये काय घडलं हे जाणून घेणार आहोत। या बैठकीला विजय बापू शिवतारे असतील, नीलम गोरे असतील, त्याचबरोबर रवींद्र धंगेकर असतील, आबा बागुल असतील, असे अनेक नेते उपस्थित होते। तुम्ही स्वतः बैठकीमध्ये होतात, नेमकं काय काय घडलं, काय सांगितलं गेलंय तुम्हाला वरतून? आता बैठकीमध्ये असं काय घडलं नाही की बाबा जे काही पुढचं जे नियोजन आहे ते कुठल्या पद्धतीने केलं पाहिजे एवढं फक्त बैठकीत बोलणं झालं। जसं की उदय सामंतांनी माध्यमांसमोर सांगितल्याप्रमाणे जे काही युतीचं जे बोलणं चालू आहे ते अजून अंतिम झालेलं नाहीये, त्यामुळं ते सगळं उदय सामंत साहेब व पक्ष वरिष्ठ ठरवतील जे काय आहे ते। आता तुम्ही किती लोकांना अर्ज दिलेत वगैरे असं काही आकडेवारी आली आहे समोर? उदय सामंत साहेबांनी तेच माध्यमांना मगाशी सांगितलं की जी आकडेवारी ज्यांना ज्यांना फॉर्म दिलेत ते आकडेवारी अजून काढायची आहे। कोणाला किती फॉर्म दिले, कुणी दिलेत किंवा काय किती उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत ह्याच्यावर पूर्णपणे एक आकडा येणं अजून बाकी आहे। तो आल्यानंतर तुमच्या समोर तो सादर होईल। पण जसं आता सांगितलं जात आहे की भाजप बरोबर अजूनही 2-3 दिवस पुढचे बोलणी करणार आहे आणि त्याच्यानंतर काहींना मागे घ्यायला सांगितले जातील अर्ज। खरंच एवढे लोक अर्ज मागे घेतील असं वाटतंय का? आता ते वर्ण पक्ष वरिष्ठांनी जो निरोप पाठवला असेल किंवा समजा आता उदाहरणार्थ मला तर एबी फॉर्म दिलेला नाहीये, समजा मला जर एबी फॉर्म दिला असता मी तो भरला असता, त्याच्यानंतर 2 तारखेपर्यंत जर थांबलं किंवा पुढे जायचं हे जे काही होईल ते पक्ष वरिष्ठांचा निर्णय होतो। त्यामुळे वरून फोन आला तर मला तो फॉर्म मागे घेणंच आहे। वरून फोन आलेला फोन रिसीव्ह तर इथं केला पाहिजे। जर तुमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी फॉर्म रिसीव्हच नाही केले फोन तर पुढे काय? कारण नाराजांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात, आपण मगाशी बघितलं बैठकीतून अक्षरशः रडत रडत बाहेर गेलेले आहेत कित्येक लोक या ठिकाणी। आता ज्यांच्यावर अन्याय झालाय त्याबद्दल उदय सामंत साहेबांनी आमच्याशी चर्चा केली। आमच्या कामाबद्दल उदय सामंत साहेबांना माहिती आहे, त्यांनी मला सुद्धा बोलून माझी समजूत काढायचा प्रयत्न केला। मीही त्यांना बोललो साहेब तुम्ही जो आदेश देताल त्याच्यावर आम्ही इथून पुढे काम करू। पण आता ज्यांनी कुणी एबी फॉर्म भरलाय तो माघार घ्यायचा का नाही घ्यायचा हा त्यांचा वैयक्तिक हे झालं, त्याच्यावर मी नाही बोलू शकत आणि मी एवढा मोठा नेता नाहीये की मी त्याच्यावर बोलणं उचित होईल। पण आता जसं आपण म्हणतोय की भाजप बरोबर आणखी पुढचे 2-3 दिवस बोलणी होणार आहे, इतक्या दिवसांपासून बोलणी चालू होती, कुठेच काही जुळलं नाही। आता पुढच्या 2-3 दिवसात असं वेगळं काय होणार आहे? आणि जर काही झालंच नाही तर कदाचित स्वबळाचा नारा दिला जाईल, मग जेवढे फॉर्म भरलेत तेवढे तसेच ठेवले जातील का? जेवढे फॉर्म भरलेत मग तेवढे ठेवलेच जातील, कारण का जसं की उदय सामंत साहेब मगाशी म्हणले की एकनाथ शिंदे साहेब व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं बोलणं चालू आहे आणि हा 29 महानगरपालिकांचा विषय, एका पुणे महानगरपालिकेचा विषय नाहीये। त्यामुळे जे काय होईल ते वरनच निर्णय होईल, त्याच्यावर आम्ही सर्व शिवसैनिक पुणे शहरामध्ये काम करू जसं की याच्या आधी करत आलोय। पक्षाचा आदेश आला की आम्ही मागे हटणार नाही एवढं तर हे तर 100%। आता या सगळ्यामध्ये किती जागा तरी तुम्हाला अपेक्षित आहेत? अगदी सुरुवातीपासून तुम्ही 35 मागत होतात, 35ही द्यायला तयार नव्हतं भाजप। इथून पुढे तरी काय नेमकं वाटतं? आता उमेदवारी अर्ज सुद्धा दिलेले आहेत, मग तरी किती जागांवरती हे सगळं निगोसिएशन होईल? ह्या जागेंचं जे काही फिगर आहे किंवा जागेंचा जो काही आकडा आहे हा पूर्णपणे ठरवायचा अधिकार पुण्यातील वरिष्ठ नेत्यांना, उदय सामंत साहेबांना आणि एकनाथ शिंदे साहेबांना आहे। त्यामुळे तो जे निर्णय घेतील तो आमच्या सगळं शिवसैनिकांना मान्य असेल। पण आता आपण बघतोय की भाजपमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालेली पाहायला मिळते। भाजपचे अनेक नेते इतर पक्षांमध्ये गेलेत, काहींनी अपक्ष वगैरे अर्ज भरण्याचे प्रयत्न केलेत। शिवसेनेत सुद्धा तशा पद्धतीची नाराजी आहे। या सगळ्याचा कुठे फटका बसेल असं वाटतं? नाही, कारण का आम्ही शिवसैनिक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, आनंदीगे साहेब यांच्या विचारांनी चालणारे आहोत आणि आम्ही पुण्यामध्ये जे काम करतोय हे एकनाथ शिंदे साहेबांच्या चेहऱ्याकडून बघून करतोय। त्यामुळे आम्ही आमचं कुठलाही असं बंडखोरी किंवा वेगळ्या पक्षात जाऊन असं कुठलाही निर्णय घेणार नाहीये। एकनाथ शिंदे साहेब सांगतील तीच आमची पूर्व दिशा असेल। आज एक खूप मोठी बैठक पार पडली, अगदी सकाळपासून या बैठका सुरू होत्या आणि आता जवळपास आपण बघतोय 8-10 तासांनंतर या बैठका संपल्यात। इथून पुढच्या 2 दिवसांमध्ये कुठले मोठे नेते पुण्यामध्ये येणार आहेत, तशा पद्धतीच्या काही बैठका वगैरे होणार आहेत? बैठका होणार का नाही होणार तो आता पुढे आम्हाला सांगण्यात येईल, परंतु उदय सामंत साहेब पूर्णपणे पुणे शहराची जबाबदारी त्यांच्याकडे असल्यामुळे ते महानगरपालिकेचं ते बघतायत।
त्यामुळं कदाचित त्यांच्या वाऱ्या आता पुण्यात तर सारख्या चालूच असणार. आता इलेक्शन निवडणुका आहेत म्हणल्यावर प्रत्येक नेते येणार किंवा सगळे येणार आणि जो तो आपल्या आपल्या पद्धतीने काम करणार आहे. त्यामुळं असं काही वेगळं काय हे होणार नाही. इलेक्शन म्हणलं की पुण्यात नेते येतातच. शेवटचा पण खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे. या सगळ्याच्या नंतर भाजप विरोधात आज थोडीशी एक प्रेशर टॅक्टिक्स आपण म्हणू शकतो शिवसेनेनं करण्याचा प्रयत्न केला. इतक्या मोठ्या संख्येने एबी फॉर्म दिले गेले. या सगळ्याच्या नंतर तरी भाजप आता समझोत्यानं घेऊन तुमच्या बरोबर युती करेल असं एक वाटतं काय कार्यकर्ता म्हणून तरी वाटतं? आता काय माझ्या हेतूने तर मला तर नाही वाटत, कारण का आता वेळ तर पूर्णपणे संपलेली आहे. आता 2 तारीख जे म्हणतायत, आता वेळ तर कमी आहे, परंतु एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांचे जर विचार एकत्र झाले तर कोणीच काही करू शकत नाही. ना मी ना स्थानिक पण नाही काय करू शकत. उद्या एकनाथ शिंदे साहेबांचा जो आदेश येईल तो आदेश आम्हाला पाळणं आणि तो आम्ही 100% पाळणार. नक्कीच आपण बघतोय आज ही बैठक जी आहे, दिवसभर चाललेल्या बैठकांनंतर आता हे सगळं संपलेलं आहे. एबी फॉर्म भरण्याची वेळ सुद्धा संपलेली आहे. त्यामुळे आता अर्ज सगळे दाखल झालेले आहेत आणि अर्ज दाखल झाल्याच्या नंतर नेमके किती लोक खरंच अर्ज मागे घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्याचबरोबर युतीचा अजूनही निर्णय अंतिम झालेला नाही. गेल्या महिनाभरापासून युतीच्या चर्चा सुरू होत्या. महिनाभरात सुद्धा भाजप आणि शिवसेनेची युतीवरती कुठलीही क्लिअरिटी आलेली नाही. पुढच्या 2-3 दिवसांमध्ये असं नेमकं काय घडणार आहे आणि कशा पद्धतीने खरंच क्लिअरिटी येणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि जर तसं झालं नाही तर मग जेवढ्या लोकांना एबी फॉर्म दिले ते सगळेच जण कदाचित इच्छुक उमेदवार म्हणून या सगळ्या निवडणुकांना सामोरे जातील. आणि जर युती झालीच तर मात्र ज्यांना कुणाला फॉर्म मागे घ्यायला सांगितलं जाईल ते खरंच फॉर्म मागे घेणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण इतक्या दिवसांपासून तयारी करत असलेले हे सगळे कार्यकर्ते आहेत, त्यांना अचानकपणे फॉर्म दिले, ते भरायला सांगितले आणि मग परत मागे घ्यायला सांगितले तर कुठे आणखी जास्त कदाचित कुठेतरी ही नाराजी जी आहे ती उफाळून बाहेर येऊ शकते. ज्यांना फॉर्म मिळाले नाहीत ते खूप मोठ्या संख्येने नाराज आहेत. त्यामुळे फॉर्म मिळाल्याच्या नंतर सुद्धा जर त्यांना ते मागे घ्यायला सांगितलं गेलं तर कदाचित ही सगळी नाराजी जास्त प्रमाणात पाहायला मिळू शकते. त्यामुळे अर्थातच भाजप आणि शिवसेनेच्या युतीवरती एकमत होणार का किंवा मग दोन्ही पक्ष स्वबळावर जाणार हे सगळंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.